आत्या आणलं तू बर ठेवा येतो सुधाकर अरे काय चाललंय रे तुझं बापाशी असं वागतात रे हे बघ त्यासने जेलमध्ये नको घालूस मी तुझ्या पुढे हात जोडते फुलताय काय बोलते तू माझ्या लेकाचं काही डोकं फिरलंय का त्याला काही काळीच नाही हात जोडायची भाषा करते हे बघ त्याला सुद्धा बापाची काळजी आहे म्हणून तो काल पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या भावाच्या हातापाया पडला म्हणला का बा माझ्या बापाची तक्रार नोंदवू नका नाहीतर आजही जेलमध्ये असते हातपाय जोडायची भाषा करते बापानं काय दिलं बक्षीस रात्रभर घराबाहेर ठेवलं कुणाला पण त्याची दया आली नाही काही एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही का सुधाकरचं काय झालं त्याला घरात घ्यावं का नाही म्हणून बोलतीये याखाला बी अक्कल नाही आणि त्या फुलीच्या भावाला तर अजिबात अक्कल नाही त्या चिवळ्याच्या मागे लागण्यापेक्षा त्या भामट्याला पकडा म्हणाव ते नकली गोपाळच हे काम आहे सगळं झालं घसरली का गाडी पुन्हा गोपाळवरती तुम्हाला त्याचं नाव घेतल्याशिवाय सण गोड जाणार नाही मला ना तुमच्या नादालाच लागायचं नाही सुधाकर मला माफ कर रे बाबा यांच्या विरुद्ध तू तक्रार नाही केलीस त्याचं लई मोठं काम केलंस बघ तू बाकी पक्याला मी समजावीन त्याचा राग शांत करेन म्हणजे कसं समजांचीच अडचण दूर होईल बघ मी पण हाच प्रयत्न केला पण आपण काय ऐकलं नाही माझं काय मी त्यांचा लाडका लेख नाही ना तसं डायरेक्ट हे बघ गोपाळ आणि तू दोघं मी सारखंच आहेतच मी असं वाटलं नाही मला कधी मोठे आहे तुला मला नाही बोलायचं याविषयी येतो थांबू टाकत देवायचं दिस तू कुठं बी जायचं नाहीस इथंच थांबायचं असं नाही करत आहेत सुट्टी नाही मला नोकरी आहे माझी हे बघ तू तुझ्या कामाच्या ठिकाणी सांग घरातली सोडेनात आणि सणासुदीला कुठं कामावर जायची गरज नाही तू इथंच थांबायचं आपण समजाने कसं दिवाळी एकत्र साजरी करायची आणि समजा आपल्या नात्यातला बी दुरावा दूर करायचं हे बघ तुला माझी शपथ आहे तू कुठं बी जायचं नाहीस ठीक आहे बोल तुम्ही मोठ्या साहेबांशी येतो लाली वहिनी आम्ही पण दिवे लावू का हो अगोदर दिवे लाव आणि मग फटाके फोडायला जाऊ हा लाव आपण सावकाश भाजला छोटी आई मोठी आई आई काय रे काय झालं आई हे बघ तुमच्यासाठी साडी आणली हा बघ हो आई दिवाळीच्या शुभेच्छा पाया पडतो सुखी राहा छोटी आई तुला बी साडी आणली दिवाळीच्या तुला बी शुभेच्छा पाया पडतो शुभ दीपावली गोपाळ साड्यांमधले लई चांगलं कळते रे तुला बघू दोघीच मी महागाच्या साड्या आणल्यात मनात खोट नाही माझ्या लेकाच्या आजी हे बघ तुझ्यासाठी बी साडी आणली मी नाही तुझी आजी हे असल्या लुबडलेल्या पैशाची साडी आणलेली मला नको अरे मी फटक्या साडीवर दिवाळी करीन पण तुझ्यासारख्या भामट्याची मला साडी नको तर नातवाने एवढं लाडानं सणासुदीची साडी आणली ती घ्यायचं सोडून त्याला शिव्या घालतात होय आत्या कसं वाटते तुम्हाला आई अगं दिवाळी आहे कुठं सणासुदीला भांडणं करते शांत राहा जरा आजी तुला नाही आवडत ना मी काय दिलेलं इथनं पुढं मी तुला काय सुद्धा देत नाही अरे दिली तरी मी घेणार नाही मला मस्त पडलंय मी असं दुसऱ्याच्या तकड्यावर जागणारी बाई नाहीये यासनी येऊ दे ह्यांना सांगणारच आहे यात त्यांचा बघा काहीतरी म्हणून हा खरंय फुलत आहे तुझं
पण हे आहेत कुठं? गावाचे बाहेर गेले, अजून पत्त्या नाही त्यांचा. सणासुदीचा टाइम आहे, दिवाळीची काहीतरी खरेदी करायला गेले असतील. येतील. हे बघ आलेच. अहो सणासुदीचं घरात थांबायचं सोडून कुठं होत गेला होता तुम्ही? मसनत गेलो होतो. उद्या तुला घेऊन जातो, येऊ फिरून. हाय का पाव, दिवाळी आहे. सणासुदीला तर नीट बोलावं माणसानं. ती सोडा. हे बघा मी तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट आणले, पाया पडतो. शुभ दीपावली. हा, ठीक आहे. हो गावली माधुरी, बोला ना काहीतरी. हे काय? विष. हो हे आपण दोघं पिऊ आणि आपलं आयुष्य संपू. अगं आता जगण्यात काय अर्थ राहिलाय? हो काय बोलताय तुम्ही हे? की त्या हिंमतरावाच्या नावानं चिठ्ठी लिहून ठेवली आणि आपली जिंदगी बर्बाद केली. आपण त्याची जिंदगी बर्बाद करू. हो पण आपण मेल्याला काय होणार आहे? जीव देईन पण त्या हिंमतरावला सोडणार नाही मी. त्यानेच माझ्या पोरीचं काहीतरी बरं वाईट केलं असणार आहे. असं नाही तर तसंच फसवून त्याला आयुष्यातून उठत का नाही बघ. हो पण म्हणून आपण जीव द्यायचा? जिच्यासाठी करायचं तीच नाही तर जगून काय करायचं? हे म्हणतो ना वा. माधुरी, अरे काय करायला लागलायस? याड लागलाय का तुला? नाहीतर काय? अरे जीव देऊन काय प्रश्न सुटणार आहे तोय? अरे काय कळतंय का नाही? अरे जगून काय उपयोग आहे? अरे पण तुझ्या मरण्यानंच माधुरी परत येणार आहे वय. माझी माधुरी कुठं असेल रे? सुखरूप असेल ना? अरे फोन वाजला की असं वाटतं की तिचाच फोन आलाय. अरे सारखं वाटतं आता येईल आणि ती मला ओ ओ पप्पा असं हाक मार. ए माधुरी, ए माधुरी, ये की ग ए माधुरी. अरे मामा, माधुरी जरी घर सोडून निघून गेली असली तरी आज ना उद्या येईलच की. होय की मामा. अरे आम्ही आहे ना तुझ्या सोबत. तू एकटा नाही सर, आम्ही आहे. होय काहीतरी मार्ग सापडेलच की. सगळं नीट होईल. तू धीर धर जरा. माधुरी, ए माधुरी.